हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव. डान्स बारवरून जुंपली. रामदास कदमांचे अनिल परबांवर पलटवार. शिवसेना विरुद्ध शिवसेना उभाठा हा वाद आता नवा नाहीये आणि त्यातूनच दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या चांगलीच जुंपलेली आहे. मुंबईतील सावली डान्स बार हा गृहमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. त्यानंतर राजकीय द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय. मात्र अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन डान्स बार योगेश कदम यांच्याच मातोश्रीचा असल्याचा आरोप करत लाज कशी वाटत नाही असा सवाल विचारला. आता शिवसेना नेते आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपावर आता रामदास कदम यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. तसेच अनिल परब यांच्या विरोधात 2 दिवसात हक्कभंग आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये. मी भीक घालत नाही. हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव असं आव्हान रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिलेलं आहे. मी राज्यातले सगळे डान्स बार बंद करण्याची मोहीम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात सांगतोय, डान्स बार चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत. डान्स बार चालवून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही. आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं, उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं. आम्ही योगेश कदमाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत. दापोलीमध्ये दोघांनी केलेत, पण तुम्हाला अपयश आलं. उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यासाठी. तिच्या 10 पटीने त्या ठिकाणी मी सभा करून दाखवली आणि आता तिथं काय जमलेलं आहे म्हणून विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना. दाखव की ते हॉटेल 35 वर्षापासून चालू आहे. 35 वर्षापासून चालू आहे. काय संबंध आहे योगेश कदमांचा तिथे? योगेश कदमांचं वय काय? तेवढा 3 वर्ष वय होतं. आपण काय बोलतोय? कुणाचा राजीनामा मागतोय? काय आपल्या हातात आहे? सगळं नियम बघ. नियम बघ ना. दादागिरी कसली भाषा होतोस कोणाकडे? आमच्याकडे. आणि म्हणून असल्या दादागिरीला आम्ही भीक घालीत नाही. नियम मला चांगली माहिती आहेत. तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव. माझं आव्हान तुला आहे. चल घेऊन दाखव. त्याला नियम आहेत ना. कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाहीये. महापौरचं उदाहरण देतो. महापौरचा आणि फोटो दाखवतो सभागृहामध्ये. महापौरमध्ये ती वाळू काढली ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली. काल योगेश कदमांनी हायकोर्टाचे आदेश दाखवले पत्रकार परिषदेमध्ये. सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागृह फोटो दाखवतो. हे बघा योगेश कदमांचे काय करते आहे ते. माहिती तर घे. माहिती घे ना. एखादा माणूस व्यवसाय करत असेल आणि तो योगेश कदमांचा काय करत असेल तो काय गुन्हा आहे का? कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये? आणि मला किती अक्कल आहे बघा. मी किती कायदे पंडित आहे बघा. चुकीची दिशाभूल करून माहिती देऊन स्वतःची पाठ थोपटून घ्यायचं काम स्वतः चाललंय. याचं थांबवा. बस झालं. याला कोण भीक घालीत नाही. महाराष्ट्र भीक घालीत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी.